शेतकऱ्यांना जिल्हा पर्जन्य मापकाकडून हवामान अंदाज चुकीचा दर्शविण्यात आल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दोबारा पेरणीचे संकट निवारण करण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना दोबारा पेरणीकरिता मोफत बियाणे विनाविलंब वाटप करण्यासाठी म्हणून जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतला आहे। शासन नियुक्त जिल्हा पर्जन्य मापन अधिकाऱ्यांकडून चुकीचा हवामान अंदाज दर्शविला गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली गेली असून हवामान अंदाजावर विश्वास ठेवून रब्बी हंगामाची पेरणी करण्यात आली होती। मात्र जिल्ह्यातील बहुतांश तालुका स्तरावरील हवामान मापन यंत्र नादुरुस्त अवस्थेत असताना देखील जिल्हा पर्जन्य मापकाकडून अंदाजित पावसाचा चुकीचा अंदाज दर्शविण्यात आला। त्यामुळे पावसाचा लपंडाव शेतकऱ्यांच्या मुळाशी आला आहे। त्याचे दुष्परिणाम म्हणून उभे पीक वाळून गेले व काही भागात बियाणे उगवलीच नाहीत। जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या लक्षात घेता शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे। शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून दोबारा पेरणीसाठी आपल्या स्तरावरून विशेष तरतूद करून दोबारा पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना निवेदनात नमूद विषयाच्या संवेदनशीलतेने विचार करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ विनाविलंब मोफत बियाणे वाटप करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा। यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक व जिल्हाधिकारी सह मुख्यमंत्री कृषी मंत्री यांना निवेदन देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी करण्यात आली आहे। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर। नमस्कार, मी रवी राठोड, मनसे जिल्हा अध्यक्ष नांदेड। आज शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माननीय जिल्हाधिकारी महोदय, कृषी अधीक्षक आणि मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर कृषी मंत्र्यांना निवेदन देण्यात आलं। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या पावसाच्या लपंडावामुळे शेतकरीवर दोबारा पेरणीचं संकट आलं आहे। त्या दोबारा पेरणी आता शेतकऱ्यांनी करायची कुठून, तर शासनाकडे आपण लेखीमध्ये मागणी केली आहे की शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून द्या। का तर यांचे पेरणीचं फिसकटलेल्या पेरणीचं कारण म्हणजे जिल्हा हवामान जे काही अंदाज वर्तवतो आहे ते स्पष्टपैकी खोटं ठरत आहे आणि त्या हवामान अंदाजामुळे हवामान अंदाज कदाचित यांनी आपल्या मनानं देत असेल। बहुतांश जिल्ह्यावरील तालुक्यावरील हवामान यंत्र हे खराब आहे आणि ते नादुरुस्त आहेत। त्याच्यामुळे जर शेतकऱ्यांची फसवणूक शासनाकडून गेली आहे तर केल्या गेली आहे तर तुम्ही पण त्याची भरपाई शेतकऱ्यांना तुम्हीच द्या, असं एक मोफत आपण बियाणं देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावं ह्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देऊन विनंती केली आहे। जर कदाचित आमच्या विनंतीला कुठल्याही प्रकारचे थारा न देता शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटण्यात आले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।